मित्रांनो, जय जिजाऊ. अण्णाभाऊ साठेंच्या जीवन चरित्रावरती मी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली झाला. त्यांना फक्त 49 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष आला, जो संघर्ष त्यांनी बघितला, तो संघर्ष खूप मोठा संघर्ष होता. आणि खरंच अण्णाभाऊ साठेंनी या देशासाठी काय केलं, या देशासाठी समाजासाठी अण्णाभाऊंनी काय दिलं. जे अण्णाभाऊ होते त्या अण्णाभाऊंनी 1.5 दिवसाचं शिक्षण घेतलं. म्हणजे 1.5च दिवस अण्णाभाऊ शाळेत गेले. का तर पहिल्या दिवशी गेले आणि दुसऱ्या दिवशी परत अण्णाभाऊ शाळेत गेले आणि शाळेत गेल्यानंतर मास्तरांनी मारलं आणि मास्तरांनी मारलं म्हणून मास्तरांसोबतच भांडणं करून अण्णाभाऊ परत घरी आले आणि परत अण्णाभाऊंनी शाळेचं कधी तोंड बघितलं नाही. म्हणजे पहिल्या दिवसचा 1 दिवस आणि दुसऱ्या दिवसचा अर्धा दिवस, असं 1.5 दिवस अण्णाभाऊंनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे शिक्षण घेतलं का? नाही घेतलं. पण ज्या अण्णाभाऊंनी शिक्षण घेतलं नाही त्या अण्णाभाऊंनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी जे काही योगदान दिलं, ते योगदान त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून दिलं. त्यांनी जे हाल झाले त्यांचे, कारण घरामध्ये 18-20 दारिद्र्य, वडील मुंबईला काम करायला जायचे, अण्णाभाऊचं कुटुंब हे घरी असायचं. अण्णाभाऊ मोठे असल्यामुळं अण्णाभाऊचा लहान भाऊ शंकर आणि अण्णाभाऊ मोठे असल्यामुळं अण्णाभाऊवरती ती जबाबदारी यायची. परत अण्णाभाऊ सुद्धा मुंबईला गेले त्यांच्या वडिलांसोबत आणि अण्णाभाऊंनी मुंबईमध्ये काय केलं नाही. मुंबईमध्ये पेपर टाकण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं, मुंबईमध्ये पेंटरचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि हे काम करत असताना कपडे विकण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊंनी मुंबईमध्ये केलं. एवढा संघर्ष अण्णाभाऊच्या जीवनामध्ये होता. आणि त्याही पुढं अण्णाभाऊंचा जो वाचनाची आवड होती, अण्णाभाऊंनी शाळा जरी शिकली नसेल, ज्यावेळेस अण्णाभाऊ पिक्चरचे पोस्टर लावायचे मुंबईमध्ये आणि पिक्चरचे पोस्टर लावत असताना ते पिक्चरचे पोस्टर हळूहळू वाचण्याचा प्रयत्न करायचे. एक ज्ञानू मांग नावाचा त्यांच्याच गावामधला त्यांचा नातेवाईक तिथं त्यांना भेटला. तो पुस्तकं वाचायचा, खूप अभ्यास करायचा आणि मग अण्णाभाऊ त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याकडनं थोडी वाचण्याची कला त्यांनी शिकली आणि त्या कलेमधून अण्णाभाऊंनी एवढा अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला. अदाशासारखे अण्णाभाऊंनी पुस्तकं वाचले आणि पुस्तकं वाचून ज्ञान निर्माण केलं. आणि ते ज्ञान कशासाठी? रशियन क्रांतीचे पुस्तकं सुद्धा अण्णाभाऊंनी वाचले. जे स्टॅलिन ग्रँडचा पोवाडा अण्णाभाऊंनी लिहिला आणि ते स्वातंत्र्य काळाच्या याच्यामध्ये ज्या प्रबोधनाच्या माध्यमातून स्टॅलिन ग्रँडच्या पोवाड्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, त्या पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ खूप पूर्ण देशापर्यंत जाऊन पोहोचले. एवढं महान अण्णाभाऊंचं कार्य आहे. अण्णाभाऊंची जर एखादी कादंबरी आपण वाचायला बसलो तर ती कादंबरी आपल्या हातातली सुटत नाही. चित्रासारखी कादंबरी लिहिली. अजून खापरे चोर जी पटकथा आहे, ती पटकथा सुद्धा अण्णाभाऊंनी लिहिली. अनेक कादंबऱ्या अण्णाभाऊंच्या साहित्यात सापडतात आपल्याला. फकीरासारखी कादंबरी अण्णाभाऊंनी लिहिली आणि त्या फकीरा सारख्या कादंबरीवरती पिक्चर काढावा. त्यांनी कलापथक, लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं. आणि हे जे कलापथक होतं, कलापथकावरती ज्यावेळेस सरकारने बंदी आणली होती, कारण कलापथकावरती बंदी आणली, कलापथकातून ते मनोरंजनातून भंजन करायचं काम करत. या देशामध्ये अंधश्रद्धा असेल, चालीरूढी परंपरा असतील, ह्या वाईट चालीरूढी परंपरा सुद्धा त्यांनी या माध्यमातून कमी करण्याचं काम केलं, समाजाला जागृत करण्याचं काम केलं. आणि कलापथकावर ज्यावेळेस बंदी आणली त्यावेळेस त्यांनी लोकनाट्य, कलापथकाचं नाव रूपांतर लोकनाट्यात केलं आणि त्या लोकनाट्यातून अण्णाभाऊंनी प्रबोधन केलं. आणि अण्णाभाऊंच्या वैजयंता असेल, आवडी असेल, फकीरा असेल, चित्रा असेल, आग असेल, असंख्य कादंबऱ्या लिहिल्या. आणि त्यांची कादंबरी वाचत असताना एखादी कादंबरी जर आपण वाचायला घेतली, जर फकीरा आपण वाचायला घेतली, तर तो गावगाड्यातला फकीरा ज्यावेळेस इंग्रजांनी या मांग समाजाच्या लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीचा ठपका लावला होता आणि त्याच्यामधून जे चित्र उभं राहिलं ते खरंच वास्तविकता, ती वास्तविकता मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा खूप मोठा वाटा आहे. पण खरंच आज महाराष्ट्रानं अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे ते साहित्य महाराष्ट्रामध्ये पुढे आलं काय? हो, नाही आलं. जे साहित्य आहे ते साहित्य आम्हाला माहित नाही. अण्णाभाऊंनी
अफाट साहित्य लिहिलं. अण्णाभाऊ ज्या रशिया आहे त्या रशियासारख्या देशामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा गातात आणि त्यांची जी चित्रा कादंबरी आहे ती चित्रा कादंबरी रशियामध्ये सुद्धा त्या कादंबरीचं रशियन भाषेत त्याचं ट्रान्सलेट झालं. रशियात रूपांतर रशिया भाषेत सुद्धा त्यांचं लिखाण झालं आणि रशिया सहित अशा अनेक भाषांमध्ये हिंदी असेल इंग्रजी असेल अनेक भाषांमध्ये त्या कादंबरी लिहिल्या गेली. एवढं महान कार्य अण्णाभाऊ साठेंचं होतं. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी ही चर्चेला आली आणि कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा अण्णाभाऊच्या कादंबरीला मिळाला. आणि त्यानंतर त्यांचे जे साथीदार होते दना गव्हाणकर आणि त्याच्या आधी एका लेखकानं ती कादंबरी वाचायला घेतली आणि त्या कादंबरीवरती पिक्चर बनवायचा होता. त्यांनी सांगितलं की तुमची कादंबरी मला द्या. ती त्या दिग्दर्शकाने कादंबरी नेली, कादंबरी वाचून बघितली आणि वाचल्यानंतर परत अण्णाभाऊ साठेंना ती कादंबरी आणून दिली. कदाचित त्या कादंबरीवरती पिक्चर न बनवण्याचं त्यांचं कारण कदाचित त्या फकीरामधली जी जात आहे ती जात आडवी आली असेल किंवा कदाचित त्यांना ते कथानक किंवा ती कादंबरी आवडली नसेल, म्हणून त्या कादंबरीवरती त्यांनी पिक्चर काढण्यास नकार दिला. त्यानंतर ज्यावेळेस दना गव्हाणकर त्यांचे साथीदार जे लाल बावटा पथकामध्ये त्यांनी स्वतः काम केलं. शाहीर अमर शेख आणि दना गव्हाणकर आणि आमचे अण्णाभाऊ साठे यांनी मिळून त्या कला पथकामध्ये नाटकामध्ये काम केलं, लाल बावटा नाटकामध्ये. आणि त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीचा आणि महाराष्ट्र चळवळीची जी चळवळ होती त्या चळवळीला प्रबोधन करण्यासाठी ह्या लालबावटा पथकाची एक वापर त्यांनी केला. आणि ज्यावेळेस दना गव्हाणकरांनी सांगितलं की या कादंबरीवरती आपण पिक्चर काढू, आपण चित्रपट तयार करू, आणि ती दना गव्हाणकरांनी ती जबाबदारी घेतली. चंद्रशेखर नावाची जे डायरेक्टर होती त्या डायरेक्टरला ती जबाबदारी दिली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की हो मी ही चित्रपट करायला तयार आहे. पण अण्णाभाऊंची त्यांनी भेट घेतली आणि अण्णाभाऊंची भेट घेतल्यानंतर अण्णाभाऊंना सांगितलं, भाऊ तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर हा चित्रपट अजून चांगल्या पद्धतीने होईल, कारण तुम्ही जी कादंबरी लिहिली त्या कादंबरीचं जे मूळ आहे, ज्या जमातीतून तुम्ही येता, ज्या जातीमधून तुम्ही येता, ती जात तुम्ही जगली, ते हाल अपेष्टा तुम्ही भोगल्या आणि त्यातून हा चित्रपट तुम्ही जर सोबत असाल तर आपण तो चित्रपट तयार करू. आणि तो चित्रपट तयार करण्यासाठी अण्णाभाऊ साठे सुद्धा त्यांच्यासोबत तयार झाले आणि तयार झाल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी कथा दिग्दर्शक सगळ्या भूमिका अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्यासोबत निभवल्या आणि नंतर तो पिक्चर तयारी झाला. त्या पिक्चरला 2-2.5 लाख रुपये खर्चही आला आणि गव्हाणकरांनी सांगितलं की अण्णाभाऊ आपली चित्रपट चालेल किंवा नाही चालेल आपल्याला त्याच्यावरती काही भरोसा नाही, आपण ही कंपनीला त्या चालवायला देऊ आणि ते काय नफा होईल ते आपल्याला देतील. अण्णाभाऊंचं नाव सुद्धा त्या फक्त एका ठिकाणी अण्णाभाऊचं नाव दिलं की पटकथा लेखक म्हणून अण्णाभाऊचं त्या कादंबरीला त्या चित्रपटाला नाव दिलं. बाकी सर्व एके हंगल असतील अशा लोकांची, मोठमोठ्या लोकांची, कारण ती मानसिकता होती. जर मराठी लेखकाने किंवा मराठी दिग्दर्शकाने जर ते नाव दिलं तर कादंबरी चालणार नाही. एवढी कोत्या मनाची लोक सुद्धा त्यावेळेस होती. पण अण्णाभाऊ साठेंच्या या कादंबऱ्यावरती अनेक पिक्चर निघाली. जे टिळा लावते मी रक्ताचा हा सुद्धा पिक्चर आवडी या कादंबरीवरती लिहिला गेला आणि ह्या अशा अनेक कादंबऱ्या आणि अशा अनेक चित्रपट. आणि फकीरामध्ये विशेष म्हणजे अण्णाभाऊंनी सावळ्या नावाच्या किरदाराची भूमिका निभवली होती. अण्णाभाऊ एक कलाकार आहेत, अण्णाभाऊ एक साहित्यिक आहेत, अण्णाभाऊ एक शाहीर आहेत, अण्णाभाऊ एक लोककथा निर्माण करणारे आहेत. म्हणजे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काम करणारा, गिरणी काम करणारा अण्णाभाऊ अनेक क्षेत्रात निपुण होते आणि पण अण्णाभाऊ उपेक्षित राहिले. आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये मेल्यावरती माणूस मोठा होतो त्या महाराष्ट्राला महान महाराष्ट्र असं म्हणतात. ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, ते साहित्य महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये हे शेतकऱ्यांसाठी सुद्धा साहित्य होतं. शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला जागृत करण्याचं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. महाराष्ट्र भूमी धीरांची, शासनकर्त्या त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शहिरांची, त्यागाच्या तलवारीची, आठवणी धुरंधरा आता त्या शिवराया,
तू मराठमोळा शेतकरी घोंगडी घे सिरी, जुनी ती काठी जुनी ती लंगोटी, बदल ही दुनिया सारी, राबुनी थंडी वाऱ्यात गाळेशी घामाच्या धारा, लावशी रास मोत्याची परी नाही तुला रे थारा, तू खाशी कांदा भाकरी बसुनी अंधारी, झोपलेला धोंडा भुकेला कोंडा, बदल ही दुनिया सारी, बदल ही दुनिया सारी. या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंनी असं साहित्य निर्माण केलं आणि या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या महाराष्ट्राला एक अशी आगळी वेगळी लोक परंपरा लोकजागृतीचं साधन अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.